खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामू नावाचा एक भिकारी होता. तो घरोघरी जाऊन काय करायचा, भीक मागायचा. त्याने भीक मागून एक गाडगं पीठ जमवलं बरं का. आपण चपाती करतो ना, भाकरी, ते पीठ त्याने मिळवलं. आणि मग त्याने ते गाडगं काय केलं, आपल्या पलंगाजवळ म्हणजे आपला बेड होता ना त्याच्यावर लटकून ठेवलं. एक दिवस रामू पलंगावर पडल्या म्हणजे झोपला होता बरं का तो. मग तो ते अडकवलेलं गाडगं पाहत 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 स्वप्नात रमवू लागला. रामू स्वप्नात पाहत होता. त्याने काय केलं, ते पीठ होतं ना ते विकलं आणि मग भरपूर पैसे कमवले आणि मग तो श्रीमंत झाला. मग त्याने त्या पैशातून काय केलं, एक बकरी विकत घेतली, बकरी मॅ. मग त्या बकरीला खूप पिल्लं होतील. मग नंतर तो त्या बकरीची पिल्ले विकून एक गाय विकत घेईल. नंतर त्या गाईला काय होईल, वासरं, छोटी छोटी बाळ होतील. मग नंतर तो त्यांना पण विकल आणि मग तो काय करेल, हिरे खरेदी करेल. माहिती का हिरे कसे असतात. जेव्हा तो श्रीमंत होईल तेव्हा राजाला म्हणेल की तुझ्या मुलीशी माझं लग्न करून दे. राजकुमारीशी लग्न झाल्यावर तो अजून श्रीमंत होईल, आहे की नाही. त्यानंतर त्याची पत्नी एका मुलाला जन्म देईल. तो आपल्या मुलावर खूप प्रेम करेल. परंतु जेव्हा मुलगा त्रास देईल तेव्हा तो काय करेल, त्या मुलाला शिक्षा देईल. मग तेवढ्यात रामूनी स्वप्नात काय केलं, त्याच्या मुलाला लातच मारली. स्वप्नात लात मारली आणि काय झालं, ती लात कशाला लागली, त्याचं ते गाडगं होतं का वरती पिठाचं त्याला, आणि गाडगं फुटलं. सगळं पीठ जमिनीवर सांडलं आणि खराब झालं. म्हणजे ह्याच्यातून काय शिकायचं आपण, खोटी स्वप्न बघायची